नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचा हप्ता महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना वाटप। आज 27 फेब्रुवारी हप्ता वाटप महत्त्वाचा दिवस। बहिणींसाठी खुशखबर, सरकारने पैसे पाठवले तुमच्या खात्यामध्ये, या वेळेत पैसे जमा। सगळी सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर लाडक्या बहिणींना 15,000 रुपये सरकार देणार आहे। हे 15,000 रुपये कशाचे आहेत, 15,000 रुपये कोणते आहेत, हेही आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भातला महत्त्वाचा निर्णय, महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट। सुरुवात करू सविस्तर। माझी लाडकी बहीण योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा पैसे वाटप कार्यक्रम। 2100 रुपये वाटप होणार का? तर 2100 रुपये सध्याच तुम्हाला मिळणार नाहीत, हे मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते। आता वाटप होत आहेत ते म्हणजे 1,500 रुपये। 1,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। पहा, हे पैसे DBT मार्फत तुमच्या अकाउंटला येणार आहे। DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। सरकारकडून हे पैसे पाठवण्यात आलेले आहेत महिलांना। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। पाहू शकता, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या आणि लाडक्या बहिणी देखील त्या ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळत आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे। महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनेही वारंवार सांगितलं होतं की बहिणींना काळजी करायची गरज नाही, पैसे त्यांच्या अकाउंटला जमा होत आहेत, जमा होणार आहेत, योजना बंद होणार नाही। त्या अगोदर पहा कुणाकुणाला पैसे आलेले आहेत, पटापट कमेंट करा। फेब्रुवारीचा 8वा हप्ता किती महिलांना जमा झालेला आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पटापट टाईप करायचं आहे, पटापट कमेंट करायचे आहेत। लाडक्या किती बहिणींना, महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा 8वा हप्ता जमा झालेला आहे। आज 27 फेब्रुवारी आहे, उद्या फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस, हप्ता वितरणाचा शेवटचा दिवस। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता किती महिलांना मिळालेला आहे, त्याचबरोबर आत्तापर्यंत तुम्हाला एकूण किती हप्ते आलेले आहेत हेही कमेंट करायला विसरू नका। पहा, ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी देखील आपण वारंवार व्हिडिओमध्ये माहिती देत असतो की तुम्हाला पैसे येतील, फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर तक्रार फॉर्म भरायचा आहे। लाडक्या बहिणींना तक्रार फॉर्म आहे। हा तक्रार फॉर्म नेमका कुठं भरायचा, कोणाकडे भरायचा, कसा भरायचा, या संदर्भातही मी वारंवार व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे। आणि आता आपण थोडक्यात पण ती माहिती जाणून घेऊया। तक्रार फॉर्म तुम्हाला पोर्टलवरतीच भरायचा आहे। तक्रार फॉर्म तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा आहे तर तुम्ही जो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या सर्व डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत, परंतु तुमचा जो मेन फॉर्म आहे त्या फॉर्मचा तुम्हाला नंबर त्या ठिकाणी फिलअप करावा लागणार आहे, जेणेकरून तुमची तक्रार कोणत्या फॉर्म संदर्भात आहे, कोणत्या फॉर्मची ही तक्रार आहे हे सरकारच्या लक्षात येईल। त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तो नंबर फिलअप करायचा आहे। तर लाडकी बहीण योजनेचा तक्रार फॉर्म तुम्हाला पोर्टलवरतीच मिळणार आहे। हा तक्रार फॉर्म तुम्ही अगदी एक जरी हप्ता आला नसेल, 2 हप्ते आले नसतील, 3 हप्ते आले नसतील किंवा एकही हप्ता आला नसेल तरी देखील भरू शकता। 1 रुपयाही जरी आला नसला तरी तुम्ही हा तक्रार फॉर्म भरू शकता। फक्त तुम्ही योजनेमध्ये बसला पाहिजेत, योजनेचे निकष पूर्ण करत असला पाहिजेत। निकष कोणते तर खूप सोपे निकष आहेत। 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न, 4 चाकी वाहन तुमच्या नावावर नसलं पाहिजे, घरामध्ये आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स भरणारा कोणी व्यक्ती नसला पाहिजे, त्याचबरोबर शेतजमीन तुमच्या नावावर नसली पाहिजे। अशा बेसिक निकष आहेत आणि या निकषांची पूर्तता करणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील। जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल, आणखीन पैसे आले नसतील, सर्व निकष पूर्ण करत असाल तर तुम्ही तक्रार फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला आत्तापर्यंतचे सर्व पैसे म्हणजेच फेब्रुवारीपर्यंतचे सर्व पैसे मिळून जातील। काळजी करू नका, फक्त छोटासा तेवढा फॉर्म भरून द्या, पैसे मिळून जातील। किती रुपये मिळणार
मिळणार तर 1,500 रुपये मिळणार. महिलांच्या अकाउंटला 3,000 जमा झाले सुरुवातीला, त्यानंतर 1,500, पुन्हा 3,000, पुन्हा 1,500 आणि पुन्हा 1,500 अशा प्रकारे फेब्रुवारी हप्ताही वाटप होत आहे 1,500 रुपये. मार्च महिन्यामध्ये 10 तारखेला राज्याचा नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे. लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा यांनी स्पष्ट केलेलं आहे की मला 10 तारखेला अर्थसंकल्प सादर करावायचा आहे. हे त्यांच्या वक्तव्य आहे, त्यांचे शब्द आहेत. येत्या 10 मार्चला अर्थसंकल्प सादर होत आहे आणि मार्च महिन्यामध्ये महिलांना 21 रुपये मिळू शकतात. मार्च महिन्याच्या एंडिंगला शेवटच्या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 9वा हप्ता वितरित केला जाऊ शकतो पहा. आणि त्यानंतर मग 21 रुपये स्टार्ट होतील. आत्ता 1,500वर समाधान मानावं लागणार आहे. हा 1,500चा शेवटचा हप्ता ठरू शकतो फेब्रुवारी महिन्याचा. त्यामुळेच वारंवार महिलांना विनंती आहे, रिक्वेस्ट आहे पहा, 4-5 दिवसापासून जवळजवळ 22 फेब्रुवारीपासून महिला व बालविकास विभाग असो किंवा इतर मंत्री असो त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण माझा सर्व महिलांना प्रश्न आहे की खरंच तुम्हाला हे पैसे आले आहेत का? आत्तापर्यंत नेमक्या किती महिलांना पैसे आले आहेत? वैयक्तिक मला फेब्रुवारीचा हप्ता आणखीनही आलेला नाही. जानेवारीचा हप्ता खूप उशिरा आला होता, परंतु जानेवारी एंडिंगपर्यंत जमा झाला होता. आज 27 फेब्रुवारी आहे आणि 27 फेब्रुवारीची आता पहा दुपार होऊन गेलेली आहे, तरी पण पैसे जमा झालेले नाहीत. म्हणूनच माझी रिक्वेस्ट आहे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना, ज्यांना पैसे आले आहेत त्यांनी प्लीज कृपया करून कमेंट करा मला पैसे आले आहेत म्हणून. बाकीच्या महिलांना मदत होईल समजण्यासाठी की हप्ता वाटप सुरू झालेलं आहे. तुम्ही इतर ठिकाणी फेक अफवा पाहता, फेक बातम्या पाहता आणि विश्वास ठेवता. लाडक्या बहिणींना आणखीन पैसे आले नाहीत असा माझा तरी एक अंदाज आहे, कारण माझ्या संपर्कातील कोणत्याच महिलांना पैसे जमा झालेले नाहीत. म्हणूनच मी व्हिडिओच्या माध्यमातून महिलांना रिक्वेस्ट करत आहे की प्लीज कृपया करून काय करा, तुम्हाला पैसे आले असतील तर कमेंट करा. पहा, लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपचा लाईव्ह कार्यक्रम पहिल्या हप्त्याच्या वेळेस करण्यात आलेला होता. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या हप्त्याच्या वेळेसही कार्यक्रम झाला आणि त्यानंतर मात्र लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे वाटपण्यास महिन्याला उशीर होताना दिसत आहे. आणखीन तरी फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला नाही. आज 27 फेब्रुवारी आहे. आजपासून पैसे मिळणार, आजपासून पैसे मिळणार. सर्व न्यूज चॅनलवर तुम्ही बातम्या पाहत आहात, परंतु प्रत्यक्ष महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाहीत. मग उशीर का झालेला आहे? उशिराचं कारण काय आहे? कधीपर्यंत पैसे येणार आहेत? काहीच माहिती सरकारने ऑफिशियल जाहीर केलेली नाही. जोपर्यंत आपल्या अकाउंटला पैसे पडत नाही, DBT होत नाही, मेसेज येत नाही, तोपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजनेचा हप्ता जसा पडायला सुरुवात होईल तसं मी तुम्हाला चॅनलवर लगेच सांगणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पहा, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भातली तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळेल. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. धन्यवाद.